ओके सर. प्रवीण यादव. आमचा नंबर कधी येणार आहे काय सांगू शकाल का? हाच प्रश्न अजून किती वेळा विचारणार आहात तुम्ही? तुम्ही बघितलं ना मला इथे येऊन किती वेळ झाला ते? हो, पण तुमच्या आधी आलेली माणसं अजून रांगेत बसली आहेत, पाहताय ना? तुम्ही पण बसा. हॅलो. ओके. विवेक सोनार. काय प्रॉब्लेम काय तुमचा? हा मुलगा आमच्या नंतर आला होता, त्याला तुम्ही आमच्या आधी कसं आत पाठवलं? हो, पण साहेबांनी त्याला बोलवलं तर आम्ही काय करणार? एक्सक्यूज मी, तुम्ही अजून आम्हाला नीट ओळखलं नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. आम्हाला जेव्हा तुम्ही नीट ओळखाल ना तेव्हा असं बोलायचं धाडस करणार नाही तुम्ही. तुमच्या साहेबांना आत्ताच्या आत्ता बाहेर बोलून आणा. अमृता, काय प्रॉब्लेम आहे? हो, बघा ना, उगाच भांडतोय माझ्याशी. आम्हाला एक कळत नाही, आमच्या नंतर आलेल्या मुलांना आत पाठवतात, आम्हाला इथे बसून जातात, त्याचा अर्थ काय? हे बघा, जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला आतमध्ये बोलवलं जाईल. तुम्ही नोकरी मागायला आलात ना, मग बसा तिकडे. बरं अमृता, मी जरा जाऊन येतो, बॉसना फोन कर. हां. सॉरी. गोदा काकू. गोदा काकू, बघ कोण आलंय. साक्षी, तू कधी आलीस? आज सकाळीच आले काकू. बरं झालं बाई तू आलीस. बस बस ना, बस. बरं झालं बाई आलीस. घे ना, घे, बस. अगं साक्षी, तू नव्हतीस ना तर जीवाला नुसता गोर लागून राहिला होता. थोडा उशीर केला असतास ना तर प्रतीक्षा स्वतः तुला आणायला आली असती. तुम्ही बसा, तुमच्या हातावर ठेवायला लाडू घेऊन येते. हा साक्षी, तू एकटीच परत आलीस? काकू, इथून जाण्यापूर्वी मी तुला जे वचन दिलं होतं ना ते पूर्ण करूनच परत आले. गोदा काकू, तुझा राज परत आलाय. खरंच माझा राज परत आला? खरंच साक्षी? हो काकू, राजने स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर केलंय. काकू, आता काही दिवसांचाच प्रश्न आहे, त्यानंतर तुझा राज तुझ्याबरोबर कायम राहू शकतो. काकू, तुला हीच आनंदाची बातमी द्यायला इथे आलो. साक्षी, मला ना राजला भेटायचंय, त्याला डोळे भरून पाहायचंय. तू राजला परत आणण्याचं एवढं मोठं काम केलंस तर त्याची माझी भेट घडवून आण ना. एवढंच ना, आपण तिघी त्याला भेटायला जाऊया. अगं बाई, तुमच्यासाठी लाडू आणून देणार होते आणि विसरूनच गेले बघ. आले आले. आता नो अश्रू. कम इन. सर, कन्साइनमेंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे हो. पेमेंट पण नीट व्यवस्थित होईल. आपण डिस्कस करू ना सगळं आल्यावर. त्यात काय विशेष प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला नंतर फोन करतो. सर, तुम्ही इथे? सर बसा ना प्लीज, बसा. काय घेणार सर? चहा, कॉफी? नोकरी. विक्रमादित्य राजे शिर्के, तुम्ही इथं इंटरव्ह्यूला? काय आमची थट्टा करता काय? हे बघा, आम्ही तुमची कुठल्याही प्रकारे थट्टा करण्यासाठी इथे आलो नाही आहोत. आम्हाला खरंच नोकरीची गरज आहे. आम्ही कोण आहोत हे तुम्ही विसरून जा.
आणि प्लीज आमचा इंटरव्ह्यू घ्या. आम्ही जर तुम्हाला नोकरीसाठी योग्य वाटलो, लायक वाटलो तर माफ करा विक्रमादित्य राजे, अहो तुमच्यासारख्या माणसाला नोकरी देण्या इतकी माझी आणि माझ्या कंपनीची लायकी नाही हो. अहो माझ्यासारखी कित्येक माणसं तुमच्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती काम करतायत. हे बघा, तो आमचा भूतकाळ आहे. आमच्या कंपनीमध्ये कोण कुठल्या पोस्टवर काम करतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. तर आत्ता आम्हाला नोकरी मिळणं हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि ती आमची गरज आहे. ही आमची सर्टिफिकेट्स बघा आणि प्लीज आम्हाला सांगा की आम्हाला नोकरी मिळू शकते का. एकदा बघून तर घ्या. म्हणजे याचा अर्थ इथे आम्हाला नोकरी मिळणार नाही. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन साक्षी. थँक्यू सर. बसा बसा काकू. आय एम प्राऊड ऑफ यू साक्षी. तू आज अशी कामगिरी केली आहेस की ज्यामुळे आम्हा सगळ्यांनाच तुझा अभिमान वाटतोय. सर खरं तर राजला ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं मला, म्हणून तुमचा प्रस्ताव स्वीकारला मी. राजच्या बाबतीत आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. साक्षी, मी तुला दिलेल्या शब्दापासून कधीही मागे हटणार नाही, पण त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. राजच्या मदतीने आम्हाला त्या अतिरेक्यांच्या सगळ्या कारवाया हाणून पाडायच्या. या सगळ्यामध्ये राजच्या जीवाला धोका आहे असं नाही का वाटत तुम्हाला? राजच्या केसालाही धक्का लागणार नाही. ती जबाबदारी आमची. तुम्ही निश्चिंत राहा. माझ्या राजची लवकर सुटका होईल ना. त्याच्यातून घडल्या असतील चुका, मी नाही म्हणत नाही, पण त्या बिचाऱ्याचा यात काहीही दोष नव्हता हो. त्याच्या बाबतीत परिस्थितीच इतकी भयंकर बनली होती की त्याला त्याच्या मनाविरुद्ध वागावं लागलं होतं. ही गोष्ट तुम्ही का समजून घेत नाही? काकू, राजवर तुमचं मुलासारखं असलेलं प्रेम मी समजू शकतो, पण तुम्हीही जरा मला समजून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. पोलिसांचे कायदे हे केवळ गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी नसून त्यांना एक माणूस म्हणून जगण्याची आणखीन एक संधी देण्यासाठी अंमलात आणायचे असतात. या मताचा आहे मी. आणि राजच्या बाबतीत अशी संधी देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. विक्रमादित्य, एक मिनिट सर. एक्सक्यूज मी सर. विक्रमादित्य राजे शिर्के. आम्ही जे काय ऐकलंय ते खरं आहे का? तुम्ही तुमचं घर, तुमचं नाव या सगळ्याचा त्याग केलात म्हणे. हे सगळं करण्यामागे नेमकं कारण काय? आल्या म्हणजे तुमचे कौटुंबिक कलह की तुमची प्रेम कहाणी? आम्हाला असं वाटतं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि यात तुम्ही लक्ष घालण्याचं काही कारण नाही. आणि बडी आसामी म्हणाल तर आम्ही आता बडी आसामी उरलो नाही आहोत. तुमच्यासारखे एक सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही जगतोय. त्यामुळे आमच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची तुमच्यासारख्या लोकांना काहीच गरज नाही. तुम्ही कितीही काही म्हणाला तरी आजही तुम्ही राजे शिर्केच आहात. नाही होता मी राजे शिर्के. सोडून दिले आम्ही ते सगळं. अहो पण मग सगळी सुख तुमच्या समोर हात जोडून उभी असताना हे भिकेचे डोहाळे का? न्यूज पाहिजे तुम्हाला? न्यूज आले ना, जा जाऊन सांगा म्हणून देवयानीवरचं आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. कळलं? निघा इकडनं. चल. राज, राज, मला माफ कर. तू माझ्यावर मुलासारखं प्रेम केलंस आणि मी तुझ्याशी खोटं बोललो. खरं सांग, मला मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण इतक्या वर्षांनी मिळालेलं आईचं प्रेम मी गमावून बसेन अशी भीती होती का मला?
काकू तू तुम्हाला वाटेल ते शिक्षा दे, पण एक विनंती, माझा तिरस्कार करू नकोस. तुझ्याशी असलेलं माझं आईचं नातं तोडू नकोस. राज, वेडायस तू. तुझा तिरस्कार करू शकेन का रे मी? अरे आत्तापर्यंत तू जे काही केलंस ना, त्याच्या मागचं खरं कारण साक्षीने सांगितलंय मला. तुझा राग कसा करू मी? सुखांची जाणीव होते ना तुला, पण तुला अशा अवस्थेत पाहून मला वाईट वाटतं. त्याच काय करू मी? सॉरी देवयानी. हे बघ राज, आता झालं गेलं सगळं विसरून जा. तू आता पोलिसांना नीट कोऑपरेट केलंस ना, तर वागळे सरांनीही प्रॉमिस केलंय की सगळं ठीक होईल. आणि मलाही खात्री आहे करशील ना. थँक्स राज. गोदा काकू, चल. मला खरंच वाटलं नव्हतं तू स्वतःला सरेंडर करशील म्हणून. एका क्षणी मला असं वाटलं की आता सगळं संपलं. असं वाटत होतं की मी तुला कायमचं गमावून बसले. सॉरी साक्षी, तुझ्या असं वाटण्याला मीच जबाबदार आहे. त्या दिवशी रागाच्या भरात मी तुला खूप बोललो, पण तू निघून गेल्यावर जगायला काही कारणच उरलं नाही. मग पोलिसांपासून पळण्याला काय अर्थ आहे? आणि मी जर पोलिसांना सरेंडर केलं नसतं तर तूही माझा तिरस्कार केला असतास. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. साक्षी, समज इथे मला नशिबाने दगा दिला आणि मला मोठी शिक्षा झाली तर? मी आयुष्यभर तुझी वाट बघायला तयार आहे. साक्षी, कम इन. विक्रमराजे, हॅव अ सीट. बोला, काय काम होतं? आम्ही नोकरीसाठी इथे आलो. तुम्ही नोकरीसाठी इथे आलात? हे बघा, आता तुम्ही इतरांसारखं आम्ही तुमची थट्टा करतोय असं समजू नका. तुमच्यासमोर विक्रमादित्य राजशिर्के बसला नसून फक्त एक विक्रमादित्य बसलाय आणि त्याला खरंच नोकरीची गरज आहे. मी विचारू शकतो का, का गरज आहे? आम्हाला नोकरीची गरज आहे, एवढं पुरेसं नाही आहे का सर? विक्रमराजे, तुम्ही इथे नोकरी करणं व्यक्तिशः मला आवडणार नाही. आणि तुमची इच्छा असेल तर नाही म्हणायचं धाडसही माझ्यात नाही. पण ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे त्या पोस्टवरती तुम्ही काम करणं मला प्रशस्त वाटत नाही आहे. तेव्हा आता तुम्हीच सांगा की कोणत्या पोस्टवर काम करणं तुम्हाला आवडेल. नाही, आमच्यासाठी कुठली नवीन पोस्ट निर्माण करण्याची गरज नाही आहे. ज्या पोस्टसाठी आम्ही इथे इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे तीच पोस्ट जर तुम्ही आम्हाला दिलीत तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. तुम्ही मला लाजवताय. ठीक आहे, मग ही नोकरी आम्हाला मिळाली असं आम्ही समजायला हरकत नाही ना? हो 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 ना. थँक्यू सर. इट्स माय प्लेजर. मी माझ्या मॅनेजरला सांगतो सगळं. ओके, एक सेकंड. हॅलो,
बोला सर. काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्हाला त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही. हो राजे. विक्रमराजे, आम्ही तुमची माफी मागतो. नाही, एक फोन आला होता. एक मुलगा आहे, तो तुमच्यापेक्षा जास्ती गरजू आहे. आम्ही तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. भैया साहेबांचा फोन आला होता ना. सरळ सांगा ना तुम्ही त्यांना घाबरता म्हणून. नाही, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण ही नोकरी आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. नाही, आता आम्हाला ती नको आहे. पण आम्ही जरी गरजू असलो तरी तुम्ही लाचार आहात. साक्षी, काय झालं? काही नाही. मग तरी अशी उदास का? देऊ, राजने माझ्यामुळे सरेंडर केलंय खरं, पण आज तो स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसलाय हेही तितकंच खरं आहे. आणि या सगळ्याला मीच जबाबदार. हे बघ साक्षी, आता काळजी करू नकोस. यापुढे सगळं ठीक होईल. होय साक्षी, राजला भेटल्यावर मलाही तसंच वाटते. पण मला वाटतं आपल्याला आता इथून निघायला हवं. देऊ, राजने सरेंडर केलंय हे विक्रमला माहितीये? नाही अजून. फोन कर ना विक्रमला, मला सुद्धा बोलायचं त्याच्याशी. कर ना ग. ठीक आहे. बोल देव्यानी. विक्रम, कुठे आहेस? काय नोकरी शोधत फिरतोय अजून, पण अजूनही आम्हाला नोकरी मिळाली नाही. तू कुठेस? मी पोलीस स्टेशनमध्ये आले होते, तिथूनच बोलते. पोलीस स्टेशन का? काय झालं? तू तिथे काय करतेस? तेच सांगण्यासाठी फोन केलाय. विक्रम, साक्षी ज्या कामासाठी गेली होती ना, ते काम पूर्ण झालंय. म्हणजे तिचा तो मित्र राज? हो विक्रम, राजने स्वतःला सरेंडर केलंय. आणि एवढंच नाही, तो माफीचा साक्षीदार व्हायलाही तयार झालाय. गोदा काकू आणि साक्षी बरोबर राजला भेटायला आले होते. थांबा, साक्षीलाही तुझ्याशी बोलायचंय. बोल. हॅलो विक्रम. हाय साक्षी, कॉंग्रॅट्स. थँक्स. आम्हाला देवयानीने तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलंय. विक्रम, ॲक्च्युली मलाही तुला कॉंग्रॅट्स करायचं होतं. देवने मला तुझ्याबद्दल सांगितलंय. आणि विक्रम, माझी खात्री आहे दादूने दिलेल्या सगळ्या अटी तू लवकरच पूर्ण करशील. आणि हो, आपण लवकरच भेटणार आहोत. प्रॉमिस? प्रॉमिस. एक मिनिट हा. देवशी देव, आम्ही बाहेर उभे राहतो. चल का. हां, बोल विक्रम. हां. विक्रम, तुझं जेवण झालं? विक्रम, मी तुला काहीतरी विचारलं. झालं झालं, जेवण आमचं झालं. तू काळजी नको करूस. देवयानी, हां बोल ना. तू भेटू शकतेस का आता आम्हाला? बघ, म्हणजे तुला शक्य झालं आणि तू भेटू शकलीस ना, तर खरंच फार बरं होईल.